नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण सायन्स 1चं आणि 8वीचं पहिलं प्रकरण घेणार आहे. हे अत्यंत उपयुक्त असं प्रकरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये पाहत आहोत. जे सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजीची कुठं कुठं अवघड येते, त्या कारणास्तव आपण हा जो व्हिडिओ आहे हा मराठी आणि इंग्रजी अशा आपल्या दोन्हीही भाषेमध्ये बनवत आहे. तर चला आपण आपल्या टॉपिककडे वळूया. तर बघा, आपलं जे सायन्सचं पहिलं युनिट आहे ते आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्यामध्ये आपल्याला हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे हे पाहायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. तर इतिहासात जाताना एक शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत की ते 1735 साली कार्ल ल्युमेन्स यांनी जे सजीव आहे आपले त्या सजीवांचे दोन पार्ट केले होते. जे आपण त्याला म्हणतो 2 किंगडम्स केले होते. जे सृष्टी आहे त्याला किंगडम्स असं म्हटलं जाते. त्यामध्ये एक व्हेजिटेबलिया आणि एक ॲनिमलिया म्हणजेच वनस्पती आणि प्राणी असं आपण त्याला म्हणू शकतो. असे दोन पार्ट केले होते. त्यानंतर हॅरलॅक्स जे आले त्यांनी 1800 जवळपास 1800च्या नंतर त्यांनी 1866च्या दरम्यान आपण म्हणू शकतो त्यांनी 3 पार्ट केलेले आहे त्याचे किंगडम्स. त्यामध्ये त्यांनी प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स असे 3 पार्ट केलेले आहेत. त्यानंतर 1925 मध्ये जे कॅटॉन्स नावाचे शास्त्रज्ञ आले त्यांनी पुन्हा 2 ग्रुप केले आहेत. त्यामध्ये त्यांनी आपल्याला एक युकॅरियोटिक्स, प्रोकॅरियोटिक्स असे 2 भाग करून दिलेले आहेत. पण त्यानंतर आणखी त्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आहेत आणि कोलपॅट नावाचे जे शास्त्रज्ञ आले 1938 मध्ये त्यांनी त्या सजीवसृष्टीचे 4 भागामध्ये रूपांतर केले आहे. म्हणजे त्यांनी 4 किंगडम सांगितलेले आहेत. त्यांनी मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स असे 4 भाग केले होते. बट सर्वात ॲडव्हान्स जे आहेत ते आहेत रॉबर्ट व्हिटाकर सर. जे आहेत रॉबर्ट व्हिटाकर हे एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. म्हणजेच आपण त्याला सायंटिस्ट सुद्धा म्हणतो. त्यांचा जन्म 1920 आणि 1980 मध्ये झालेला होता. त्यांनी 1969 मध्ये हे जे सजीवसृष्टी आहे याचे 5 पार्ट केलेले होते. त्याला 5 विभागात विभागणी केली होती. मग ही गरज का पडली? मग आपण इथं म्हणतो बायोडायव्हर्सिटी अँड नीड्स ऑफ क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली? तर 2011 साली जी जनगणना झाली होती, जनगणना म्हणजे जे सजीवसृष्टीची जनगणना, किती प्रकारचे सजीव या पृथ्वी तलावर आहेत याची एक जनगणना झाली. आणि त्यामध्ये ज्यावेळेस 2011 साली ही जी जनगणना झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की 87 मिलियन्स जे आहेत हे सजीवसृष्टी आहेत. यामध्ये त्यांनी ॲक्वॅटिक सुद्धा धरले, म्हणजे समुद्रातील आणि पृष्ठभागावरील दोन्ही सजीवांची त्यांनी गणना केली. मग आता एवढ्या मोठ्या सजीवसृष्टीचा अभ्यास करणं हे फार कठीण होतं. म्हणून त्यांनी काय केलं, काही सिमिलॅरिटीज आणि काही डिफरन्स याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कलेक्ट करून त्यांनी सजीवसृष्टीचे 5 भागामध्ये त्यांनी विभागणी केलेली होती. जसं आता याची गरज का पडते? आपली शाळा आहे, आपल्या शाळामध्ये असंख्य विद्यार्थी आणि एका विद्यार्थ्याला जर आपल्याला शोधायचं असलं तर आपण काय करतो, आपण एखादं नाव घेतलं, राम, श्याम, हा कोणत्या वर्गात आहे? मग यामध्ये आपल्याला शोधायला त्याला खूप भारी जाते. मग तिथं आपण आपले क्लास केलेले असतात. जसा तुमचा 8वा वर्ग, त्यामध्ये सेक्शन ABCDEF. मग जर आपल्याला निश्चितपणे माहीत असला की हा या वर्गातला आहे तर आपण त्याला लवकर शोधू शकतो, त्याचा अभ्यास लवकर करू शकतो. त्याचसाठी जे व्हिटाकर आहेत, रॉबर्ट व्हिटाकर्स यांनी 5 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. मग त्यासाठी त्यांनी त्या विविध निष्कर्ष म्हणजे त्यासाठी क्रायटेरिया सुद्धा लावलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया लावलेला आहे पहिला की कॉम्प्लेक्सिव्हिटी ऑफ सेल स्ट्रक्चर्स, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे सेलचं त्या सजीवाचं ते प्रोकॅरियोटिक्स आहे की युकॅरियोटिक्स आहे. देन त्यांनी नेक्स्ट जो आहे ते नेक्स्ट कन्क्लुजन तिथं म्हणजे नेक्स्ट क्रायटेरिया जो लावलेला आहे तर कॉम्प्लेक्सिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ऑर्गॅनिझम हा याचं स्ट्रक्चर कसं आहे, युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. त्यानंतर त्यांनी न्यूट्रिशन्सचा एक भाग घेतला की मोड ऑफ न्यूट्रिशन्स, म्हणजे यांचा आहार कसा आहे. त्यानंतर त्यांची लाईफस्टाईल घेतली की लाईफस्टाईल कशी आहे. त्यानंतर सायकोजेनेटिक रिलेशनशिप घेतली. तर त्यांनी या सर्व क्रायटेरियाचा उपयोग करून त्यांनी हे बायोडायव्हर्सिटी जी आहे आपली, तसंच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत याचे 5 किंगडम केलेले आहेत. मग 5 किंगडम करत असताना त्यांनी मुख्यत्वे सुरुवातीला 2 पार्ट केले. एक केला आहे प्रोकॅरियोटिक्स, आपल्याला साईडमध्ये डायग्राममध्ये दिसेल प्रोकॅरियोटिक्स. त्यानंतर
युकॅरियोटिक्स. तर प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स जे आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रोकॅरियोटिक्समध्ये पुन्हा एक पार्ट केला. यामध्ये फक्त आपल्या वर्ल्डमधले लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त युनिसेल्युलर येतात. या युनिसेल्युलरमध्ये किंगडम 1. ओके, किंगडम 1 इज अ मोनेरा. देन आपण पुन्हा वरच्या पार्टमध्ये जाऊ आणि खाली युकॅरियोटिक्समध्ये. युकॅरियोटिक्समध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला दिसतं तिथं यामध्ये मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर असे 2 पार्ट आहेत. तर मल्टीसेल्युलर कोण, युनिसेल्युलर कोण, त्यांनी पुन्हा तिथं खाली किंगडम केलेले आहे. ओके, प्रोटिस्टा किंगडम नंबर 2 प्रोटिस्टा. ओके, देन या साईडने येऊन खाली मल्टीसेल्युलरमध्ये त्यांनी पुन्हा 3 किंगडम दिलेले आहेत. जे 5 किंगडम आहेत त्याची अशी व्यवस्थित विभागणी करून दिलेली आहेत. आपल्याला चार्टमध्ये पाहत जाऊ आपण. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की किंगडम 3 जे आहे, किंगडम 4 आहे आणि किंगडम 5 आहे. यामध्ये फंगा आहे. ओके, त्यानंतर ॲनिमलिया आणि प्लांटिया हे 2 किंगडम आहेत. तर अशा प्रकारे यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि व्यवस्थित क्लासिफिकेशन केलं आहे. हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि आपण या युनिटमध्ये यालाच एक एक किंगडम करून स्टडी करणार आहोत. तर इथपर्यंत आपला जो पार्ट होता हा पूर्ण बेसिक, की का गरज पडली, नीड्स का पडली क्लासिफिकेशन. आता किंगडम 1. किंगडम 1 इज अ मोनेरा. हा मोनेरा कुठं आपल्याला पाहायला मिळते, त्यासाठी आपल्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की स्मॉल ड्रॉप अ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. ओके, त्यानंतर देन डायल्यूट इट. डायल्यूट करणं म्हणजेच त्यामध्ये आपण वॉटर ड्रॉप टाकतो. अँड केअरफुली कीप इट विथ अ लिटल वॉटर अँड केअरफुली इफ अ कवर स्लिप. त्यावर काय करतो आपण, कवर स्लिप करतो. एक ग्लास स्लिप, एक येतो ग्लास स्लाइड, त्यावर आपण बटर मिल्क ड्रॉप टाकतो, त्याला डायल्यूट करतो आणि त्यावर पुन्हा अशी एक काचपट्टी ठेवला जाते. अँड ऑब्झर्व इट अंडर हाय मायक्रोस्कोप. आणि त्याला आपण मायक्रोस्कोप खाली पाहायचं आहे. म्हणते आपल्याला काय दिसेल, मुव्हिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लोकॅटिकली बॅक्टेरिया. जे आहे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया नावाचा एक बॅक्टेरिया आपल्याला दिसेल. तो जो महत्त्वाचं नाव आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हा एक बॅक्टेरिया आहे आणि हा दही आणि ताकामध्ये असतो. ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. आता आपल्याला बुकमध्ये पहा किंवा आपण साईडवर स्क्रीनवर दाखवत आहे, इथं विविध प्रकारचे तुम्हाला रॉड लाईक स्ट्रक्चर्स दिसत आहेत. तर हे सर्वच्या सर्व मोनेराचे आहेत. हे जे मोनेरा, ओके, याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे याची काहीतरी वैशिष्ट्य आहेत, गुणधर्म म्हणू शकतो आपण, वैशिष्ट्य म्हणून त्याला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. आपण ज्यावेळेस तो चार्ट पाहिला होता वर, तर चार्टमध्ये आपण पाहिलं होतं की प्रोकॅरियोटिक्स युकॅरियोटिक्स 2 टाईप्स. प्रोकॅरियोटिक्समध्ये युनिसेल्युलर, त्या युनिसेल्युलरमध्ये आपण मोनेरा सांगितलं होतं, किंगडम 1 मोनेरा आहे. यामध्ये पूर्ण जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे युनिसेल्युलर असं आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दे मे बी द ॲटोट्रॉपिक्स ऑर हेटेरोट्रॉपिक्स. यामध्ये ॲटोट्रॉपिक्स असू शकते किंवा हेटेरोट्रॉपिक्स सुद्धा असू शकते. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे, दिस आर द प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स. ह्या ज्या 3 आहेत, ह्या 3 याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर आहे प्रोटिस्टा. हे किंगडम प्रोटिस्टा सेकंड नंबरचा आहे. आपला सेकंड नंबरचा आपण त्याला किंगडम म्हणतो. तर या प्रोटिस्टामध्ये सुद्धा आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की प्रिपेअर अ टेम्पररी अमाऊंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर्स. पॉन्ड वॉटर्स म्हणजे डबक्यातलं पाणी. 1 ड्रॉप घ्यायचं तुम्हाला डबक्यातल्या पाण्याचा. पुन्हा हेच प्रोसिजर जशी वर केली तशी. यामध्ये काय करायचं तुम्हाला, पुन्हा ग्लास लाईटवर टाका, त्याला थोडं डायल्यूट केलं तरी चालेल, पुन्हा त्यावर ग्लास पट्टी ठेवा अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आणि मायक्रोस्कोप खाली त्याचं तुम्ही हे काढा, बघा काय दिसतं तुम्हाला त्या मायक्रोस्कोप खाली, ते तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे. आणि त्यावरून तुम्हाला असं दिसेल की यामध्ये सुद्धा काहीतरी हलताना दिसते. तर हे जे आहेत किंगडम्स, यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला जीवजंतू दिसतात. त्यामध्ये अमिबा नावाचा एक जीव असतो, तो युनिसेल्युलर असतो. ओके, अमिबा इज अ युनिसेल्युलर. आपण प्रोटिस्टा सुद्धा कशात टाकला होता, युनिसेल्युलरमध्ये टाकला होता, पाहिलं असेल तुम्ही वर. तर अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा एक ॲक्टिव्हिटी बुकमध्ये दिलेली आहे आणि हे आपण इथं सांगितलेलं आहे एक्सप्लेन करून व्यवस्थित. आहे हे जे प्रोटिस्टा आहे किंगडम नंबर 2, याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे आपल्याला. बघा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, प्रोटिस्टा आर अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम. सिंगल सेल म्हणजेच युनिसेल्युलर असं आपण त्याला म्हणतो.
with a well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. Okay. Then second point is they have a pseudopodia or hair-like cilia असं आपण त्याला म्हणतो. ओके, जसं काय हेअर लाईक स्ट्रक्चर असते त्यावर, और व्हिप लाईक फ्लॅजेला और लॅकोमोशन्स. शब्द थोडे कठीण आहेत, हे जर आपण पुन्हा पुन्हा वाचत गेलो तर आपल्याला एकदम इझी जातील, लक्षात ठेवायचे. काय म्हणते सेकंड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये? फर्स्ट पाहिले आपण प्रोटिस्टा युनिसेल्युलर. देन सेकंड, त्या फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला? युनिसेल्युलर सांगितलेलंच आहे. त्यामध्ये सिंगल हा शब्द वापरला, सिंगल म्हणजेच युनिसेल्युलर असं आपण म्हणू त्याला. देन सेकंड पॉईंट, दे हॅव द pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella or locomotions. तुम्हाला साईडच्या त्या आकृतीमध्ये दिसेलच तिथं त्याचे जे स्ट्रक्चर आहेत ते. थर्ड पॉईंट आहेत ॲटोट्रॉफ्स आहेत. यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे युग्लेना, व्होल्वेक्स कंटेन्स, त्यानंतर क्लोरोप्लास्ट. त्यानंतर हेट्रोटॉप्समध्ये सुद्धा एक एक्झाम्पल दिले आहेत आपल्याला. यामध्ये आपण सांगितलं की अमिबा. ओके, त्यानंतर आहे पॅरामोशियम. हे जे आहेत हे एक्झाम्पल ऑफ अ प्रोटिस्टा असं आपण तिथं सांगू शकतो. देन थर्ड किंगडम इज अ फंगाय. यामध्ये सुद्धा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हे फंगाय याला आपण कवक म्हणतो, बुरशी सुद्धा आपण याला म्हणू शकतो. बघा काय म्हणते, यामध्ये सुद्धा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये काय करायचं आहे म्हणते, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड अँड भाकरी. आपली जी भाकर असते ती भाकर किंवा ब्रेडचा तुकडा घ्यायचा तुम्हाला, तो ओला करायचा आहे. ओके, आणि एका बंद डब्यामध्ये 3-4 दिवस ठेवून द्यायचा आहे. नंतर आपल्याला जाणवेल की त्यावर एक पांढऱ्या रंगाची बुरशी आलेली आहे. आणि ही जी पांढऱ्या रंगाची बुरशी आहे ती आपण खूप वेळेस पाहिलेली आहे. तर ही जी बुरशी आहे यालाच आपण फंगाय असं म्हणतो. काय म्हणायचं? फंगाय असं म्हणत असतो. आणि ते आपल्याला तिथं मायक्रोस्कोप खाली सुद्धा पाहू शकता. पण याची साईज थोडी मोठी असते, म्हणून तुम्ही याला खूप वेळेस डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो आपण याला. खूप जणांनी पाहिले सुद्धा असेल. ओके, त्यानंतर जे आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाय यामध्ये आपल्याला साईडनं जर पाहिलं आपण तर तिथं आपल्याला त्याच्या आपण डायग्राम्स वगैरे पाहिलेले आहेत की फंगाय कसं असते, फंगाय लाईक स्ट्रक्चर्स वगैरे ते पाहिलेले आहेत. देन काय म्हणते, दिस आर द नॉन ग्रीन युकॅरियोटिक्स. आपण पाहिलं ज्यावेळेस क्लासिफिकेशन जो चार्ट पाहिला होता त्यामध्ये हे काय नॉन ग्रीन आहे. तसंच युकॅरियोटिक्समध्ये येते. ओके, युकॅरियोटिक्समध्ये त्यांनी हेट्रोटॉपिक्स ऑर्गॅनिझम्स या पार्टमध्ये त्यांना मोडलेलं आहे. देन त्याची जी सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणते, मोस्ट ऑफ देम आर अ सॅप्रोटॉप्स, दे फीड अपॉन द डिकिंग्स ऑर्गॅनिक्स मॅटर. थर्ड म्हणते, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ दो अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कॅटिंग. कॅटिंग हा शब्द जो आहे हा या कॉम्प्लेक्स शुगर पासून बनलेला आहे तो कॅटिनचा. हा प्रश्न तुम्हाला तिथं येऊ शकते पेपरामध्ये. नेक्स्ट पार्ट जर आता आपण पाहायचं झालं तर फोर्थ नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम्स. थ्रेड लाईक्स म्हणजे काय दोऱ्यासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. आपण पाहिलं असेल की ती जे फंगाय असते, बुरशी असते, ती पांढऱ्या दोऱ्यासारखी आपल्याला दिसत असते. त्यानंतर त्याची एक्झाम्पल्स दिले आहेत त्यांनी. बेकरेस्ट म्हणजे बेकरीमध्ये जिथं केक ब्रेड बनवले जातात तिथं तो एक पदार्थ ब्रेकर एस्ट नावाचा असते. ॲस्पॅरजिलस फंगाय ऑन कॉर्न्स. देन आपल्याला मशरूम्स वगैरे सुद्धा आपण पाहू शकतो. डायग्राममध्ये दिलेलेच आपल्याला बुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत का म्हणते दो मेनी सिस्टीम्स आपण इतिहासामध्ये पाहिलं होतं की जे विटाकर्स आहेत, रॉबर्ट विटाकर्स, यांच्या अगोदर सुद्धा खूप जणांनी जे क्लासिफिकेशन केलं होतं. बट आता हे जे ॲडव्हान्स आहे रॉबर्ट विटाकर यांचंच जे क्लासिफिकेशन आहे हे आपण स्टडी करत असतो आणि सर्वजण याचाच आधार घेतात. तर अशा प्रकारे हे 3 पाहिले आपण. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्लॅन्टिया आणि ॲनिमलिया. आपल्याला माहीत आहे. त्यानंतर जे ॲनिमलिया आहे आणि प्लॅन्टिया आहे याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स सिलेबसमध्ये नाही आहेत. पण आपल्याला प्लॅन्टिया आणि ॲनिमलिया हे आपण जनरली अनुभवतो रोज. प्लॅन्टिया म्हणजेच ऑल प्लांट्स आणि ॲनिमलिया सर्व ॲनिमल्स. तर अशा प्रकारे आपलं हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन होतं हे इथं संपलेलं आहे.
तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा असाच एक चार्ट आहे, तो सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहोत. हे अत्यंत महत्त्वाचं युनिट आहे आणि यामधला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक भाग हा आपल्या ओळखीचा आहे. फक्त काय आहेत, हे वर्ड थोडे आपल्याला इंग्लिशमध्ये आहे, म्हणून मी मराठीमध्ये हे तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून सेमी इंग्लिशचे विद्यार्थी किंवा मराठी मीडियमचे किंवा माध्यमचे सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा आपला व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.